वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलोय. ते म्हणजे 16 जानेवारी 2026 ला UG नीट 2025 साठी कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी म्हणजे KEA च्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन साठी आम्ही तुमच्या समोर आता सध्या उपलब्ध आहे. तर जे काही कर्नाटक राज्यामधले सीट्स उपलब्ध आहेत त्याच्यासाठीचा एक स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड आयुष कोर्सेससाठी म्हणजे BMS आणि BHMS साठीचा एक स्पेशल राऊंड NCSMच्या नोटीस जी 13 तारखेला आली होती त्याच्यामध्ये डेट एक्सटेंड झालेली होती 23 तारखेपर्यंत. त्यानुसार हे सीट्स भरण्यासाठी संधी उपलब्ध आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जे विद्यार्थी KEA मल्लेश्वरम बँगलोर या ठिकाणी जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन असं पण त्याला नाव देता येऊ शकेल. ऍक्च्युअली सगळी प्रोसेस ही ऑनलाईन आहे, परंतु प्रत्यक्ष डिमांड ड्राफ्ट, ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी मल्लेश्वरम कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी या ठिकाणी जायचं आहे. तर त्यासाठी जो काही कॉलेजचा DD आहे तो DD आणि DD सबमिशन आपल्याला KEAच्या बँगलोर या ठिकाणी सबमिशन करण्यासाठी आपल्याला 21 जानेवारी 2026च्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी DD घेऊन जायचंय. ऑप्शन एंट्री सुद्धा 12:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आहे. ऑप्शन एंट्री म्हणजे चॉईस फिलिंग. आणि त्याच दिवशी 4 वाजता आपल्या सर्वांना रिझल्ट आपल्याला मिळणार आहे आणि लगेच आपल्याला ऍडमिशन पण होणार आहे. म्हणजे 21 तारखेला आणि 22 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन होणार आहे. परंतु 21 तारखेला मल्लेश्वरमला हजर राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही आपल्या टीमशी संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला 100% ऍडमिशन या राऊंड मध्ये करून देऊ शकतो. दरम्यान 17-18 लाखामध्ये टॉपचे कॉलेजेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. 12-13 लाखामध्ये पण उपलब्ध आहेत, परंतु त्या ठिकाणी मात्र थोडस सुविधा, पेशंट वगैरे हे सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांचं 144 पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे सर्व विद्यार्थी आपल्या टीम बरोबर संपर्क करा. तुम्हाला कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी मल्लेश्वरम बँगलोर या ठिकाणी जाऊन ऍडमिशन 100% कन्फर्म करून देऊ. हा जो संदेश आहे तो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्यामुळे हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून आपल्या सर्वांचं क्वेश्चन सगळे क्लिअर होऊन जातील. एवढंच या निमित्तानं सांगून या वर्षीचा अंतिम टप्प्यात BMS ची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे ज्यांचं ऍडमिशन आजपर्यंत झालं नाही, 144 पेक्षा जास्त मार्क्स आहेत असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन नसेल तरी पण आपल्याला संपर्क करू शकतात. मात्र DD घेऊन जावं लागतं हे लक्षात घ्या. त्यामुळे DD साठी सोमवार मंगळवार या दिवसामध्ये आपल्याला DD काढून घ्यायचा आहे आणि 21 तारखेला मात्र बुधवारी KEA ला जायचंय. ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, परंतु ऑफलाईन विद्यार्थी आणि डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी हजर ठेवावे लागतात. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्वांना करिअरचा मार्ग सुखर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बना. नीट 2026 ची ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये केरळा MBBS साठी त्याचबरोबर कर्नाटका MBBSचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी आपण नीट UG 2026 या टायटल खाली पुढच्या व्हिडिओमध्ये मांडूया. तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.